घरात बसून एकटीच असते, नवरा जातो कामावर, मुलगी जाते शाळेत आणि मस्त पलंगावर झोपा काढते आणि व्हिडिओ काढत बसते. हिला काम तरी काय असतं दिवसभर, असं लोक बोलतात आणि निघून जातात. मला समजत नाही यांना प्रॉब्लेम तरी काय आहे माझा. मंडळी नमस्कार. आज मी तुमच्यासोबत रेसिपी वगैरे नाही शेअर करणार, कारण माझं काम करता करता मी तुमच्यासोबत माझ्या ज्या मनाला गोष्टी लागल्यात त्या तुमच्यासोबत शेअर केल्याच पाहिजेत. कारण आपली यूट्यूब फॅमिली एवढी 15,000 लोकांची आणि 15,000 लोक मला एवढे सपोर्ट करतात, रोज माझे व्हिडिओ पाहतायत आणि मला छान छान कमेंटसुद्धा करतायत. आणि म्हटलं आपण एवढं म्हणजे डिप्रेशनमध्ये आहेत, तर यांना पण आपण आपल्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत की नाही. तुम्ही पण माझे एक फॅमिली मेंबरच आहात, तर मला ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायला कुठलीच लाज वाटत नाही. तर मंडळी, तुम्ही तर मला पहिल्यापासून बघत आलेला असाल. 0 सबस्क्रायबर्सपासून 15,000 सबस्क्रायबर्सचा टप्पा, जे पण माझे पहिले सबस्क्रायबर्स आहेत त्यांना तर माहिती आहे की मी इथपर्यंतचा टप्पा कसा गाठलेला आहे. पण लोकांना काय माहिती आहे हो, लोक काही काही बोलून जातात हो, आणि ते खूप मनाला लागतं आणि डिप्रेशनमध्ये जातं माणूस आणि निगेटिव्हिटी फील व्हायला लागते. माझ्यासारखे कित्येक असे छोटे यूट्यूबर्स आहेत जे पण अशा बोलण्यामुळे आणि अशा लोकांच्या वागणुकीमुळे ते काय करतात माहिती आहे का, थोडेसे व्हिडिओ बनवतात आणि त्यांच्या पायावर हाताने कुल्हाडी मारून घेतात. मी त्यातली नाही आहे, कारण मी कोणती चूक करत नाही किंवा जगाला कुठलं चुकीचं मी दाखवत नाही आहे. मी माझ्या प्रामाणिकपणे कष्ट करून जगासमोर सादर करण्याचा प्रयत्न करत असते माझ्या रेसिपीमार्फत, आणि काहीतरी माझ्याकडनं तुम्हाला शिकायला भेटेल या दृष्टिकोनातून मी हे यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. आज मी माझ्या 15,000 सबस्क्रायबर्स लोकांना एक प्रश्न विचारते की माझ्या व्हिडिओमध्ये असं म्हणजे मी तुम्हाला आजपर्यंत काही कुठलं चुकीचं दाखवलं आहे का, किंवा आजपर्यंत काही अश्लीलपणाचं काही वागणूक केली आहे का, मला नक्की कमेंट करा. कारण मी रेसिपीचं चॅनल आहे माझं, मी प्रामाणिकपणे माझं कष्ट करते, मी तुमच्यासोबत सादर करते, आणि लोक मला असे नावं का ठेवतात मला समजत नाही आहे. जे जे अश्लील व्हिडिओ बनवतात त्यांचे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत, त्यांना मात्र तुम्ही चांगलं म्हणताय, आणि आमच्यासारख्या प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या प्रामाणिकपणे वागणाऱ्या माणसाला तुम्ही जर असं नावं ठेवत असाल तर तुम्ही माणुसकी विसरलात बरं का. कारण मला माहिती आहे लोकांना बोलायच्या मागचं कारण म्हणजे काय मला समजलेलं आहे. आता हे काय म्हणतात माहिती आहे का, हिचे 15,000 सबस्क्रायबर्स झाले तेवढे तरी पण हिला अजून पैसे भेटत नाहीत यूट्यूबवरती. अहो फक्त यूट्यूबवरती पैसे कमवण्यामार्फतच तुम्ही फक्त काम करताय का? अहो तुमचं काहीतरी पुढे जगासमोर नाव निघेल, तुम्हाला कुठेतरी 4 लोकांमध्ये तुमचा मान सन्मान वाढेल, तुम्हाला 4 लोक ओळखतील, या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवू शकता ना. यूट्यूबचे पैसे येतील किंवा नाही येतील याची काळजी करायची तुम्हाला अजिबात गरज नाही, कारण कष्ट माझं आहे, मेहनत मी करते, व्हिडिओ मी बनवते. मग तुम्हाला एवढी चिंता का लागली आहे की पैसे कसे आले नाहीत अजून? तुम्ही कष्ट करा, तुम्ही कमवा पैसे. माझ्या पैशाची तुम्ही का काळजी करताय? मला ते माझ्या कष्टाचं फळ एक ना एक दिवस भेटेल की हो. बाबांनो, बोलणाऱ्यांनो, तुम्ही बोलत जा, पण तुम्हाला एक सांगू इच्छिते, यूट्यूबचा प्लॅटफॉर्म हा वाटतो तितका सोपा नाही आहे. त्याला खूप जास्त मेहनत आहे, त्याला खूप जास्त कष्ट आहे, त्याच वेळेस माणूस तिथे यशस्वी होऊ शकतो. ओ कहते हैं ना, सब्र का फल मीठा होता है. तसंच माझं पण काहीतरी आहे. पेशन्स असले पाहिजेत माणसांमध्ये, तेव्हाच तुम्ही इथे यशस्वी होणार आहात. की आज व्हिडिओ बनवलेत आणि उद्याच तुम्हाला पैसे आलेत असं काही होत नाही इथे, कारण माझं कष्ट आहे, माझी मेहनत आहे आणि माझे व्हिडिओ आहेत. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका की हिला पैसे भेटतील का नाही भेटतील. ते एक ना एक दिवस मला नक्कीच भेटतील. आणि असं म्हणतात कष्टाचं फळ उशिरा भेटतं, पण ते पचतं बरं का माणसाला. तर तुम्हाला मी एक सांगते, दुसऱ्याला नावं ठेवण्यापेक्षा आणि दुसऱ्याला ट्रोल करण्यापेक्षा तुम्ही पण तुमच्या आयुष्यामध्ये आलात तर काहीतरी चांगलं काम करून जा, जेणेकरून तुमच्या माघारीसुद्धा तुमचं नाव निघेल आणि जगासमोर तुमचा मान सन्मानसुद्धा वाढेल. तुम्हाला मी एक सांगू इच्छिते, कारण दुसऱ्याला ट्रोल करण्यापेक्षा तुम्ही तुमचं प्रामाणिकपणे कष्ट करा आणि प्रामाणिकपणे पैसा कमवा, ना की दुसऱ्याला लुबाडून कमवा. दुसऱ्याला लुबाडून कमवलेला पैसा कधीच पचत नाही. ते पचतो पण जास्त म्हणजे दिवस टिकत नाही बरं का. आणि ज्यावेळेस तुम्ही कष्टाने पैसे कमवताल, कष्टाने तुम्ही काम करताल, त्यावेळेस तुम्हाला कष्टाचं फळ उशिरा भेटतं, पण ते जास्त पचतं बरं का. तर हे मी कोणाला सांगते कारण तुम्हाला या गोष्टी काही समजणार नाहीत, तुमच्या डोक्याच्या बाहेरच्या पलीकडच्या आहेत, कारण तुमच्या डोक्याने तर मकड्या शिरलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला या गोष्टी का बरं सांगते मी, तर माझाच वेळ वाया गेला. तर असो, पण तुम्ही जे मला ट्रोल करणारे आत्ताचे जे लोक आहेत ना, ते मागे मी जेव्हापासून चॅनल चालू केलं तेव्हापासून मला ट्रोल करतायत. तुम्ही ते ट्रोल करायचं बंद करा प्लीज. कारण तुम्हाला मी सबस्क्रायबर्स लोकांना माझ्या सांगू इच्छिते, जेव्हा पण माझं चॅनल मी चालू केलं ना तेव्हापासून जे लोक ट्रोल करतायत ते मला आत्ता पण ट्रोल करतायत. तर आत्ता थोडंसं कमी झालं आहे मला असं वाटतंय, कारण माझे सबस्क्रायबर्स मी 7-8 सबस्क्रायबर्स होते बरं का तेव्हा,
लोकांची गोष्ट सांगते. ते लोक काय करायचे माहिती आहे का, जेव्हा पण माझे सबस्क्रायबर्स वाढायचे, 3-4 सबस्क्रायबर्स असे वाढायचे आणि एक जरी सबस्क्रायबर मला दिवसाचा वाढला तर खूप मोलाचा वाटायचा तो, आणि तेच लोक काय करायचे माहिती आहे का, अनसबस्क्राईब करून द्यायचे. म्हणजे हे जे वाढत आहेत तर अनसबस्क्राईब केल्याने कमी कसे होतील हे बघायचे माहिती आहे का. 2-4 जण तर असे होते ना की 5-6 सबस्क्रायबर वाढले की ते अनसबस्क्राईब करून द्यायचे आणि वाढत चालले की मग ते सबस्क्राईब करायचे, परत अनसबस्क्राईब करायचे. आता मला त्या 4-5 लोकांची एवढी क्यू दया यायला लागली आहे ना, कारण ते थकून गेलेत अक्षरशः अनसबस्क्राईब करू करू. आता ते म्हणले आपल्या काय डोक्याच्या बाहेर गेलेली केस आहे ही, आता काय आपल्या हाती लागत नाही, त्याच्यामुळे ही खूप लांब गेली केस. अनसबस्क्राईब केलं काय आणि नाही केलं काय हे आता सारखंच आहे, त्याच्यामुळे त्यांनी दिला विषय सोडून. तर असं काही माझी आहे यूट्यूबची जर्नी. माझी यूट्यूबची जर्नी जर ऐकायची असेल तुम्हाला तर नक्की कमेंट करा. मी पुढचा व्हिडिओ यूट्यूबच्या जर्नीबद्दलच शेअर करेल तुमच्यासोबत. आणि मला पण उत्सुकता आहे की म्हणजे या लोकांनी मला कसं कसं केलं, काय काय केलं हे सगळं मला सांगायची खूप इच्छा आहे. पण मला असं वाटतं की माझं जेव्हा पण चॅनल मॉनिटाईज होईल तेव्हा मी माझी यूट्यूबची जर्नी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि तो व्हिडिओ पण आपला लवकरच येईल, कारण आपलं मॉनिटाईजसाठी चॅनल लवकरच आता भाग ठरेल. त्यामुळे जे पण बोलणारे लोक आहेत ते आता बोलू शकतात, बिनधास्त मला बोला, मला काही सुद्धा फरक पडत नाही, कारण माझ्या घरच्यांचा मला एवढा चांगला सपोर्ट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मला आता तुमच्यामध्ये काही इंटरेस्ट देखील नाही, पण काही ज्या गोष्टी आहेत ना त्या तुमच्या ज्या बोललेल्या ते खूप जास्त माझ्या मनाला लागल्या होत्या, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला होता. बाकी माझी कुठलीच इच्छा नव्हती माझ्या सबस्क्रायबर्स लोकांना दुखवायची. तर असं काही आहे माझ्याबद्दल घडलेलं आणि इथून पुढे पण घडतच आहे. लोक बरेच मला ट्रोल करतायत, बरेच लोक नावं ठेवतायत, काय तर व्हिडिओ बनवती, नवरा जातो ऑफिसला, मुलगी जाती शाळेत आणि घरी बसून नुसते व्हिडिओ बनवती. बाबांना व्हिडिओ बनवायचं वाटतं तितकं सोपं नाही. एकदा तुम्ही इथे या आणि या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ बनवून दाखवा आणि एडिटिंग करून दाखवा आणि फक्त मी बोलतीये तसं बोलून दाखवा, मग तुमची पाठ थापटते मी. वाटतं तितकं सोपं नाही आहे सगळं, खूप जास्त मेहनत आहे या व्हिडिओमध्ये. एका व्हिडिओला बनवायला मला 4 तास लागतात, कारण माझं रेसिपीचं चॅनल आहे. मला रेसिपीज बनवायला व्हिडिओ शूट करत 1 तास लागतो, 1 ते 1.5 तास मला वॉइस द्यायला लागतो आणि एडिटिंग करायला माझा 1-1.5 तास लागतो. मग विचार करा मला हा टोटल व्हिडिओ एक बनवायला किती तास लागत असेल आणि तुम्ही बोलून फक्त एका क्षणामध्ये जातात आणि किती माणसाच्या काळजाला लागतं हे कधी विचार करतायत का तुम्ही लोक? एका क्षणामध्ये तुम्ही लोक बोलून जातात, पण ती गोष्ट आमच्या मनाला लागते. आता तर मी तुमच्या लोकांचा विचार करणं बंद केलेलं आहे, कारण मी असं ठरवलेलं आहे की तुमचा विचार अजिबात करायचा नाही. इथून पुढे फक्त माझ्या कामाकडे मी लक्ष देणार आणि प्रामाणिकपणे माझ्या सबस्क्रायबर्स लोकांना मी छान छान रेसिपीसुद्धा मी डेली व्हिडिओ बनवणार आणि मी अशीच मेहनत करत राहते. तुम्ही अशीच माझी निंदा करत राहा, त्यामुळे मला काही तुमचा फरक पडणार नाही. पण काही ज्या गोष्टी तुम्ही बोलल्या होत्या त्या माझ्या खूप जास्त मनाला लागल्या होत्या, म्हणून मी या माझ्या सबस्क्रायबर्स लोकांसोबत ते गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर असो, या लोकांचा अजिबात मी इथून पुढे विचार करणार नाही. मी फक्त माझ्या कामाकडे फोकस करेन आणि तुमचा सपोर्ट मला असाच राहू द्या. तुमच्या सपोर्टमुळेच हे काही शक्य झालेलं आहे. तुम्ही मला एवढ्या छान छान कमेंट्स करतायत आणि एवढं छान छान प्रोत्साहन देत आहेत तुम्ही मला, लोक एवढं छान सपोर्ट करतायत ना, हे बघून मला अजून कामाला छान असा इंटरेस्ट येतो. माहिती आहे का, कितीही डिप्रेशनमध्ये असले ना की तुमच्या लोकांमुळे मला अशी पॉझिटिव्हिटी फील व्हायला लागते, कारण तुम्ही मला एवढे छान छान कमेंट करतायत ना आणि एवढा छान सपोर्ट करतायत ना. तुमच्या सपोर्टमुळेच मी आज आहे. तर खरंच माझ्या यूट्यूब फॅमिलींना खूप खूप मनापासून धन्यवाद की मला तुम्ही इथपर्यंत आणलं आहे. तर इथून पुढे पण मला तुम्ही अशीच साथ द्याल आणि असाच सपोर्ट राहू द्या, कारण तुम्ही छान छान कमेंट करतायत ना. मला आजपर्यंत तुमची एकही वाईट कमेंट आलेली नाही. हे बघून पण माझे जे नातेवाईक किंवा माझे कोणी जळणारे आहेत ते खूप जळत असतील, कारण बऱ्याच लोकांना, बऱ्याच यूट्यूबर्सना काय होतं माहिती आहे का, खूप जास्त वाईट कमेंट्स असतात आणि माझ्या अशा कमेंट्स खाली छान छान कमेंट्स बघून पण ते मला तर वाटतं असं जळत असतील. तर जळणाऱ्यांना जळा म्हणायचं तसंच, आणि तुम्ही मला असाच सपोर्ट राहू द्या. मी तुमच्या सपोर्टमुळेच आहे. बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की ही एवढे व्हिडिओ बनवते आणि हिला एक पण वाईट कमेंट नाही, पण मी काही वाईट काम केलं, वाईट काही दाखवलं माझ्या ऑडियन्सला तरच मला वाईट कमेंट येतील ना. माझ्या चांगल्या कामाला ते का बरं मला वाईट कमेंट करतील? माझे व्हिडिओज मी असे बनवते की 4 माणसामध्ये जरी मी कुठे गेले ना तर मी ताट मान करून त्या माणसांमध्ये वावरू शकते, कारण असे माझे व्हिडिओ असतात. लोकांसारखे बाकीच्या अश्लीलपणाचे व्हिडिओ तर बनवत नाही, कारण 4 माणसामध्ये गेले तर मला ते माणसं नाव घेतील, माझं महागारीसुद्धा नाव घेतील, असे माझे व्हिडिओ असतात. भले मी स्वतःचं कौतुक करेल असं वाटत असेल तुम्हाला, मी माझं स्वतःचं कौतुक नाही करत.
करत. मी जे रिॲलिटी आहे ते मी तुम्हाला सांगत आहे, कारण माझ्या व्हिडिओमध्ये मी काहीसुद्धा चुकीचं दाखवत नाही. मी फक्त माझी मेहनत आणि कष्ट प्रामाणिकपणे कसे करते हे मी माझ्या ऑडियन्सला दाखवत असते आणि माझे ऑडियन्स त्या माझ्या कामाला खरंच प्रोत्साहन खूप छान देतात आणि खूप छान सपोर्ट करतात. छान छान त्यांच्या कमेंट्समध्ये मते मांडत असतात. तर खूप खूप धन्यवाद माझ्या यूट्यूब फॅमिलीला. तुम्ही मला इथपर्यंत आणलं आहे आणि असंच इथून पुढे सपोर्ट राहू द्या. या लोकांचा मी अजिबात विचार करत नाही. तर काही पण बोला आणि निंदा करत राहा. आता या लोकांचा अजिबात विचार करायचा नाही. काही गोष्टी होत्या त्या सोडून देऊयात आणि आपल्या कामाला नव्याने सुरुवात करूयात. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ? नक्की आवडला असेल तर चॅनलवरती नवीन असाल माझ्या तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझे पुढच्या जे रेसिपीचा व्हिडिओ येईल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचली जातील. तर चला, भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या डेलीच्या रेसिपीसोबत. तुमचा सपोर्ट मला कायम असाच राहू द्या आणि खरंच चॅनलवरती माझ्या नवीन लोक पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे पुढचा जो व्हिडिओ आपल्या रेसिपीचा येणार आहे त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.